घ्या लिहून. वजा 7/24. पहा याला काय करायचं आपल्याला, सरळ रूप द्यायचं. सोपं आहे बरं का, फार काय अवघड नाही आहे. बघा कसं सरळ रूप द्यायचं, मला दिसेल असं करूया आपण. थोडं अलीकडे घेऊ, फार काही अवघड नाही आहे, नका टेन्शन घेऊ. फार छान सोपा आहे हा गणित. सरळ रूप द्यायचं बघा सगळ्यांनी लक्ष द्या. 24 का 24 आणि 25. शाबाश. 25/24 आलं का इथपर्यंत. अधिकचं चिन्ह, 1ला 1. 24 का 24 आणि 25 म्हणजे 24 आणि 25 होतो. 24 2 48 आणि 49. ठीक आहे चला. पण आपण काय करूया, इथं असंच राहू देऊ. इथं 7/24 असं उतरून घेऊ. आता बघा 24 का 24, 24 अधिक 25 छेदामध्ये 24 वजा 7/24. 24 आणि 25 किती होतात. 24 2 48 आणि 49/24. उत्तर काय येईल, इकडेच आहे. 49/24 आणि वजा 7/24. हां आता एक छेद समान आहेत. हे बघा छेद समान म्हणजे एकच 24 घ्या. दोन्हीमध्ये एकच 24 घेतला आणि 49 वजा 7 केलेला आहे. चला 49 वजा 7 किती येतात. 7 8 9 42 येतात. इथे किती आलं मग 42 छेदामध्ये 24 आलं. किती आलं 42 छेदामध्ये 24 आलं. इथपर्यंत आलं. हे पहा 42/24. 42/24 आला. याला पुन्हा आणखी संक्षिप्त रूप मिळतं. काय 6च्या पाड्यामध्ये 24 आहेत का, 6च्या पाड्यात 42 आहेत का. 6च्या पाड्यात 42. 6 35 7 36 6 7 42 साय 2 18 साय 3 18 साय 4 साय 2 12 साय 3 18 साय 24 आहे. दोन्ही पण आहेत म्हणजे 6 1 6 6 24 6 7 42 7/4 उत्तर आहे का त्यामध्ये. ऑप्शन किती आहे, ऑप्शन बी. शाबाश. ऑप्शन बी आहे 7/4. तुमचं संक्षिप्त रूप तुम्ही त्याला व्यवस्थित दिलेलं आहे किंवा आपण त्याला म्हणूया सरळ रूप दिलेलं आहे. हे अशा प्रकारे सरळ रूप असतात. लिहून घ्या सगळ्यांनी.